नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाईन आलेलो आहे। आजचं लेक्चर कोणीच मिस करायचं नाही। खूप महत्त्वाचं लेक्चर आहे। परीक्षेमध्ये पर्यावरून उत्तर कसे काढायचे किंवा एलिमिनेशन मेथड काय असते, प्रश्नावरून उत्तर कसे काढायचे, पर्यायावरून उत्तर कसे काढायचे, या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे। सर्वांनी लेक्चर व्यवस्थित ऐकायचं आहे। मी प्रश्न विचारला की बरोबर त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी त्याच्या ट्रिक्स पण सांगणार आहे। तर खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे आजचं, त्याच्यामुळे आज लेक्चर कोणीच मिस करायचं नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे आणि आजचं लेक्चर उद्या परत एकदा रिपीट करून बघायचं आहे, कारण आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे। एलिमिनेशन मेथड किंवा पर्याय कट करण्याची मेथड किंवा पर्यायावरून उत्तर कसे काढायचे याची पण मेथड तुम्हाला मी आज शिकवणार आहे। एकदम गोलीगत सर्वांनी ऑनलाईन राहायचं आहे आणि सगळे हे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं त्यामध्ये मी ते टाकलेलेच आहे, शॉर्ट ट्रिक्स टाकलेलेच आहेत, ते तुम्ही ते बाजारात जाऊन खरेदी करायचे आहेत। लेक्चरला आता सुरुवात करत आहे। सगळेजण रेडी आहात का? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, सर्वजण रेडी आहात का? बघा, आज आपण इतिहासाचे प्रश्न उत्तर घेणार आहे, ते पण कसे ट्रिक्सनुसार इतिहासाचे प्रश्न उत्तर आपण आज घेणार आहोत। बघा, तुमच्या पुढे पहिलाच प्रश्न दिसत आहे, कोणता? पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले? पहिलं कर्नाटक युद्ध आणि त्याच्यामध्ये तेव्हा फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले। कोणता तह झाला होता? त्या कोणत्या तहानुसार काय झालं होतं? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कोणता तह झाला होता? एक्सला चॅपलिनचा तह झाला होता का? पॉंडिचेरीचा तह झाला का? मँगलोरचा तह झाला का? पॅरिसचा तह झाला? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि पॅरिसचा तह बघा, तुम्हाला सांगतोय, पॅरिसचा तह बघा सगळ्यात शेवटी झाला होता। पॅरिसचा तह शेवटी झाला होता। ड उत्तर नाहीये याचं। काय राहिलं उत्तर? बघा, एक्सला चॅपलिन। आणि ट्रिक्स पण सांगतोय बघा तुम्हाला, याची ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणारच आहे, पण अगोदर तुम्ही मला उत्तर द्या। बघा, पहिला कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार तह झाला होता? त्या तहानुसार कोणत्या तहानुसार मला सांगायचं आहे। एक्सला चॅपलिनचा तह झालता का? पॉंडिचेरीचा तह झालता का? मँगलोराचा तह झालता का? पॅरिसचा तह झालता? तर लवकर लवकर मला उत्तर द्यायचं आहे। आणि कोण सांगतंय ABCD या पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? आणि मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे, हे कसं लक्षात ठेवायचंय। बघा, बरोबर उत्तर दिलंय ते म्हणजे एक्सला चॅपलिन। बघा, याची छोटी ट्रिक सांगतो। बघा, जे इंग्रज आणि फ्रेंच मध्ये युद्ध झालते, कर्नाटक युद्ध, त्या कर्नाटक युद्धाचे पहिला तह काय कसा झालता? चॅपलिन। बघा, चार्ली चॅपली, तुम्हाला सगळ्याला माहितीये का? सगळ्याला माहितीये चार्ली चॅपली असतो बघा तो। चार्ली चॅपली किती मजेशीर स्वरूपात त्याचे पिक्चर आहेत चार्ली चॅपलीचे, तुम्हाला सगळ्यालाच फेमस आहे चार्लिन चॅपलिन। आणि असं लक्षात ठेवा, चार्लिन चॅपलिन हा कर्नाटकचा पहिला तह करण्यासाठी आला आणि इंग्रज फ्रेंचमध्ये त्यांनी दोस्ती करून दिली आणि तह झाला। अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा, चार्लिन चॅपलिन। मग पहिलं उत्तर काय आहे? एक्सला चॅपलेचा तह। चापले म्हणजेच काय? चार्लिन चॅपली। लक्षात ठेवा, पहिला तह चार्लिन चॅपलिन नुसार झाला होता। अशानुसार तुम्ही ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या ट्रिक्स आपल्या शॉर्ट ट्रिक्स इतिहासाच्या पुस्तकात मी टाकलेलेच आहेत, ते पुस्तकामध्ये तुम्ही त्या पाहू शकतात। पुढचा प्रश्न तुमच्या पुढे स्क्रीनवर दिसत आहे बघा। 1909 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले होते? पंडित मदन मोहन मालवीय खूप फेमस होते बघा, खूप फेमस माणूस होता। आणि त्या फेमस माणसाने कोणता हा वृत्तपत्र प्रकाशित केला होता? न्यूजपेपर कोणता आणला होता? न्यूजपेपर फ्री इंडिया होता का? नया भारत होता का? फ्री प्रेस जनरल होता का? लीडर होता? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ए आहे का? बी आहे? सी आहे का? डी? कोणता पर्याय बरोबर आहे? फ्री इंडिया आणला होता का? नया भारत आणला होता का? फ्री प्रेस जनरल आणला होता का? लीडर आणला होता? बघा, तुम्हाला याची ट्रिक्स सांगतो, छोटी ट्रिक्स।
पंडित मदन मोहन मालविया त्या काळातले खूप महत्वाचा माणूस होता, खूप मोठा नेता होता. नेता म्हणजेच कोण असतो? नेता म्हणजे लीडर असतो, लीडर. आपण लीडर म्हणजेच काय असतो बघा, लीडर म्हणजेच सगळ्यांचा लीडर असतो, म्हणजे बॉस असतो, सगळ्यांचा नेता असतो. आणि मोहन मालविया कोण होते? त्या काळातले लीडर होते. छोटी ट्रिक्स सांगत आहे, ट्रिक्स. ट्रिक्स नुसार तुम्ही लक्षात ठेवा. मदन मोहन मालविया कोण होते? लीडर होते, सर्वांचे लीडर. आणि त्यांनी लीडर असल्यामुळे ते काय आणतील? कोणता न्यूजपेपर आणतील? लीडरच न्यूजपेपर आणतील. बरोबर आहे उत्तर. काय? लीडर. त्यांनी कोणतं वृत्तपत्र आणलं? लीडर नावाचं. आणि तुम्हाला छोटी ट्रिक्स सांगितले होते बघा. कोणती ट्रिक्स? मदन मोहन मालविया कोण होते? लीडर होते, लीडर म्हणजेच नेते होते. आणि नेत्यानुसार तुम्ही लक्षात ठेवलं, नेता कोण होता? मदन मोहन मालविया. आणि त्याच्यामुळे लीडर त्यांनी काय वृत्तपत्र आणलं. अशा स्वरूपात ट्रिक्स पण तुम्ही बाजूला लिहून ठेवा. आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्स इतिहासाच्या पुस्तकात सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. इतिहासाचं पुस्तक शॉर्ट ट्रिक्सचं बाजारात उपलब्ध आहे, ते पण तुम्ही वाचून घ्या. बघा पुढचा प्रश्न तुमच्या पुढे स्क्रीनवर दिसत आहे. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला? कोणी स्थापन केलाय महिला राष्ट्रीय संघ? लवकर लवकर सांगायचंय. काय लतिका घोष, ए लतिका घोष, बी सरोजिनी नायडू, सी कृष्णाबाई राव आणि डी उर्मिला देवी. हा बघा प्रश्न नीट वाचा. महिला राष्ट्रीय संघ. आता राष्ट्रीय संघ म्हणल्यानंतर बघा, राष्ट्रीय संघ म्हणल्यानंतर कोण? राष्ट्रीय म्हणजे एक नॅशनल लेवलचं नेतृत्व कोणाचं असणार आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला होता? कोण स्थापन करू शकतो? एक थोडं विचार करा, डोक्याला थोडा खुराक लावा आणि विचार करून उत्तर द्या. बघा त्याचं उत्तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि छोटे छोटे ट्रिक्स पण सांगत आहे, ट्रिक्स पण तुम्ही बाजूला लिहून ठेवा. कोण? लतिका घोष. कोण? लतिका घोष. यांनी काय आणलं होता? महिला राष्ट्रीय संघ कोणी आणला होता? तर लतिका घोष यांनी. बघा लतिका घोष. बघा त्यावेळेस काय होते? कोलकाता बंगाल प्रांत खूप फेमस होता. आणि कलकत्ता बंगाल याच्यातले लोक खूप पुढे होते नॅशनल लेवलला, राष्ट्रीय लेवलला. त्याच्यामुळे घोष कोण होते? बघा लतिका घोष. ह्या पण घोष म्हणजे बघा तिकडले सगळे बंगालचे लोक आणि कोलकाताचे लोक खूप फेमस होते. त्याच्यामुळे लतिका घोष, तुम्ही हे ट्रिक्स लक्षात ठेवा. लतिका घोष होत्या, त्यांनी महिला राष्ट्रीय संघ स्थापन केला होता. महिला राष्ट्रीय संघ. त्यावेळेस कोलकाता बंगालचे लोक खूप पुढे होते. आणि पर्यायामध्ये बघा घोष नाव कसं आहे? लतिका घोष. म्हणजे हे बंगाल कोलकाता याचं नाव आहे, बंगाली नाव आहे लतिका घोष. अरविंद घोष, लतिका घोष अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. ललिता घोष कोण असणार आहेत? लतिका घोष ह्या महिला राष्ट्रीय संघ स्थापन करणाऱ्या महिला होत्या. बरोबर. पुढचा प्रश्न आता तुम्हाला दिसत आहे तो म्हणजे 1857च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता? बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशा स्वरूपात 1857च्या वेळेस कोणी नेतृत्व केलं होतं? कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं होतं? असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं बिहार, आसाम, ओडिसा असे एक ठिकाणी पर्याय दिले जातात. आणि जोड्या लावामध्ये दुसऱ्या वेळेस त्याचे प्रमुख नेते विचारले जातात. त्यावेळेस असे प्रश्न खूप महत्वाचे असतात. आणि थोडं डोकं खाजवा आणि विचार करा. अरे बाबा 1857चा उठाव झाला होता त्यावेळेस बिहारमध्ये. आता बघा आपल्याला पर्यायामध्ये काय शोधायचंय? बिहार मधला नेता शोधायचा आहे. बिहारमध्ये कसं नाव असतात बघा, बिहार मधले नाव शोधा. खान बहादूर खान, मौलावी. उत्तर काय आहे? पर्याय काय आहे याचं? खान बहादूर खान. बी काय? कुंवर सिंग. सी काय? मौलवी अहमदुल्ला. आणि डी काय? रावसाहेब. आता बघा रावसाहेब, पर्याय डी रावसाहेब. आता हे रावसाहेब कुठं असणार आहेत? आपलं नाव बघा मराठी नाव वाटते, महाराष्ट्रीयन नाव वाटते. हे बिहारमध्ये नेतृत्व करू शकतात का? शक्यता कमी आहे. म्हणजे डी पर्याय तुम्ही डोक्यातून काढून टाकायचा आहे, असं विचार करा. आता बघा पुढचा त्याचं उत्तर काय आहे? कुंवर सिंग. आता बघा कुंवर सिंग नाव कसं वाटतंय? बिहारी वाटते, बिहारी. कुंवर सिंग. तिकडले नाव, बिहारच्या लोकांचे नाव कसे असतात? सिंग, राठोड, राजपूत असे जे उत्तर भारतातले नाव असतात ना, राजपूत असे किंवा सिंग अशा स्वरूपात नाव असतात. आणि कुंवर सिंग हा जो असतो कुंवर सिंग हा कुठे असतो? बिहारमध्ये
हे कुंवर सिंग, बिहार का सिंग, बिहारचा सिंग. आपण बघा बिहारचं सिंह कुणाला म्हणतात? कुंवर सिंग यांना. तर अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. छोटी ट्रिक्स सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स सांगत आहे. ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. बिहारचा किंग कोण? कुंवर सिंग. असं तुम्ही बाजूला लक्षात ठेवा, लिहून ठेवा. आणि प्रमुख नेता तुम्ही लक्षात ठेवा. 1857च्या बिहारचं नेतृत्व करणारा प्रमुख नेता कोण होता? कुंवर सिंग. बाजूला उत्तर लिहून ठेवायचे आहेत. आणि काही काही प्रश्नाचे उत्तर मी जाणून बुजून टिक चुकीचे पण केलेले आहेत. त्या पण मला तुम्ही व्यवस्थित सांगायचं की सर हे उत्तर याचं हे चुकीचं आहे, बरोबर आहे. मला पाहायचं आहे की तुम्ही खरंच प्रश्नाची उत्तर बरोबर सिरियसली देत आहात का चुकीचे पण देत आहात. लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्वांनी. पुढचा प्रश्न तुमच्या पुढे दिसत आहे. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले? बघा डलहौसी जो होता त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केले होते? बरेच संस्थान खालसा केले होते. काही काही कसे नाव, काही वंश परंपरेने खालसा केले, काही असेच खालसा करून टाकले की राजा नाहीये तिथे, कोणी असंच काही काही बऱ्याच गोष्टीनुसार या डलहौसीने काय केले होते? संस्थान खालसा केले होते. खालसा म्हणजेच काय? खालिश करणे किंवा तिथले त्यांचं राजाचं पद काढून टाकणे, अशा स्वरूपात संस्थान खालसा केले होते. आणि आपल्या ब्रिटिश सरकाराच्या ब्रिटिशाच्या अंडर आणले होते, ब्रिटिश सरकाराच्या खाली आणले होते. म्हणून हा डलहौसी होता तो खूप भयानक माणूस होता, खूप रागीट होता. आणि ह्या डलहौसीने काय केलं होतं? झाशीचे संस्थान पण आपलं खालसा केलं होतं आणि इंग्रज सरकारच्या संस्थानामध्ये जोडलं होतं. तर कधी संस्थाने खालसा केलं होतं? प्रश्न पर्याय 1 1849, पर्याय बी 1851, पर्याय 3 सी काय 1853 का पर्याय डी 1854. बरोबर उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न महत्वाचा आहे, सर्वांकडून अपेक्षित आहे प्रश्नाचं उत्तर. आणि उत्तर आहे सगळ्यालाच माहित झालंय 1853. 1853 मध्ये काय झालं होतं? झाशी संस्थान त्यांनी खालसा केलं होतं. बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांनी. लवकर लवकर मला असेच प्रश्नाचे उत्तर देत जा. आता बघा पुढचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे. बघा प्रश्न आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कोणता प्रश्न आहे? 1857च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. बघा प्रश्न कसा आहे? 1857च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान ओळखा. काय विधान कोणते कोणते आहेत? अ आणि ब विधान आहे. कोणतं? अ विधान काय? उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्देश नव्हता. उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्देश नव्हता. आणि विधान काय आहे? झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली. तर अ आणि ब याचं जे विधान आहेत तर कोणतं बरोबर आहे? फक्त अ बरोबर आहे का? योग्य विधान ओळखायचं आपल्याला. काय योग्य म्हणजे बरोबर विधान ओळखायचंय. अ विधान बरोबर आहे का? ब विधान बरोबर आहे का? पर्याय सी वरीलपैकी दोन्ही पण विधान बरोबर आहेत. पर्याय डी वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. कोण उत्तर सांगते? बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. योग्य विधान निवडायचे आपल्याला. योग्य 1857च्या उठावाचं काय विधान होतं? उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते. झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली. बघा कोण उत्तर देणार आहे बरोबर? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत. बघा उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हतं. कारण बघा प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने, कोणी संन्यासी उठाव करत होता, म्हणजे भरपूर कारणे होते. तुम्हाला सगळ्यालाच माहित आहेत 1857च्या उठावाचे भरपूर कारणे आहेत. आणि बऱ्याच जणांनी जे सांगितलं आहे की 1857चा उठाव हा राजकीय उठाव नव्हता. हा राजकीय उठाव नव्हता, तर तो आपल्या आपल्या परीने उठाव केला होता. कुणी शेतकऱ्याने उठाव केला, कुणी संन्याशाने उठाव केला, कुणी व्यापाऱ्याने उठाव केला, कुणी बऱ्याच म्हणजे कुणी राजकीय लोकांनी, म्हणजे जे संस्थान खालसा केले होते त्या लोकांनी उठाव केले, राजांनी उठाव केले. म्हणजे एक असा राष्ट्रीय उद्दिष्ट नव्हतं. त्याच्यामुळे उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते. हे विधान बरोबर आहे. आणि झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली होती. हे पण विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय सी उत्तर बरोबर आहे. वरील दोन्ही पण बरोबर आहेत. आता बघा पुढचा प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या भारताच्या व्हाईसराय होते बघा, गव्हर्नर जनरल होते, व्हाईसराय होते, तर व्हाईसराय झाले होते ब्रिटिश सरकारचे, तर त्यांचा योग्य कालक्रम आपल्याला योग्य काळानुसार त्यांचे कसे व्हाईसराय झाले होते ते सांगायचे आहे. आणि याच्या ट्रिक्स, खूप छान छान ट्रिक्स मी तुम्हाला आपल्या इतिहास ट्रिक्स बुक मध्ये टाकलेले आहेत. सर्व व्हाईसराय कसे लक्षात ठेवायचे, गव्हर्नर कसे लक्षात ठेवायचे बघा. लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड कर्झन नंतर लॉर्ड चेम्सफोर्ड आहे, लॉर्ड हार्डिंग्स आहे आणि लॉर्ड आर्विन आहे. तर बरोबर उत्तर मला सर्वांनी द्यायचं आहे. कोण आहे बघा, त्याचा क्रम लावायचा आहे. लॉर्ड कर्झन. कर्झन म्हणताना काय वाटतंय, कर्ज वाटतंय. कर्ज म्हणजे पैशाचं कर्ज, आणि कर्जननी काय केलं होतं, खूप कर्ज काढलं होतं बघा, कर्ज केलं होतं भारत सरकारवर, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कर्ज काढलं. चेम्सफोर्ड किंवा चेम्सफोर्ड फोर्ड गाडी असते बघा, फोर्ड गाडी, तर कर्जननी फोर्ड गाडी घेतली होती. फोर्ड गाडी माहिती ना तुम्हाला, जी कार असते बघा, कार, फोर्ड कंपनीची कार असते, ती कार घेतली होती. आणि हार्डिंग म्हणताना काय वाटते, हार्ड म्हणजे काय, हार्ड म्हणजेच काय, एकदम कठीण वाटते, हार्ड म्हणजेच कठीण. आणि आयर्विन म्हणताना काय वाटते, आयर्न म्हणजेच काय, लोखंड. अशा स्वरूपात तुम्ही काय करा, एकदम हसत खेळत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असा हसत खेळत अभ्यास केला ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. बरोबर पर्याय सांगायचा आहे. अ ब क ड पर्याय बरोबर आहे का, ब पर्याय बरोबर आहे का, सी पर्याय बरोबर आहे का, डी पर्याय बरोबर आहे. लवकर सांगायचंय. कर्जन म्हणजे कर्ज झालं होतं, चेम्सफोर्ड म्हणजे फोर्ड गाडी, हार्डिंग म्हणजे हार्ड कठीण, आर्विन म्हणजेच कोण, लोखंड. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा. आणि हा पर्याय, हा जो क्रम आहे तो बरोबर आहे. अ ब क ड बरोबर आहे. सर्वांनाच लगेच लक्षात आलं असेल, अ ब क ड हे व्हाईसरायांचा क्रम बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न आता. लॉर्ड कर्झन आला होता, कर्झन नंतर चेम्सफोर्ड आला, हार्डिंग्स आला आणि आर्विन आला. आणि महत्वाचा प्रश्न अजून एक विचारत आहे, लॉर्ड कर्झन याचा कालावधी काय होता, लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड चेम्सफोर्ड यांचा कालावधी कोणता होता, कोणत्या कालावधीमध्ये ते व्हाईसराय होते, हा कालावधी पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. बघूया कोण मला विद्यार्थी बरोबर कालावधी सांगणार आहे. लॉर्ड कर्झन याचा कालावधी कोण सांगते पाहूया. बघा पुढचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा, विधान सांगत आहे ते म्हणजे बघा, विधान अ काय, 1929चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. बघा त्याचं स्पष्टीकरण, उमाशंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदे मंडळात मांडला. प्रश्न नीट व व्यवस्थित विचार करा. विधान अ दिले आणि स्पष्टीकरण ब दिलेलं आहे. अ काय दिलेलं आहे, विधान अ 1929चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण काय दिले, ब उमाशंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदे मंडळात मांडला. बघा पर्याय काय आहे तुमच्या पुढे, ए पर्याय आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय बी काय, फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे ब हा पर्याय जो आहे तो स्पष्टीकरण दिलेला आहे, तो अ च स्पष्टीकरण नाही. सी पर्याय आहे अ बरोबर आणि ब चूक. आणि ड पर्याय आहे अ चूक आणि बी बरोबर, ब बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, कोण मला याचं उत्तर देणार आहे, अ बरोबर आहे का ब बरोबर आहे, अ चूक आहे का ब चूक आहे, का अ दोन्ही पण बरोबर आहेत पण अ च स्पष्टीकरण ब आहे, का अ च स्पष्टीकरण ब नाही. कोण मला उत्तर देणार आहे. आणि याचं उत्तर बरोबर दिलंय सर्वांनी, ए याचं उत्तर आहे. अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत आणि ब हे अ च बरोबर स्पष्टीकरण आहे, योग्य स्पष्टीकरण आहे. आणि तुम्हाला सगळ्यालाच माहित असेल की 1929चा जो बालविवाह कायदा झाला होता तो शारदा कायदा म्हणून काय झाला होता, प्रसिद्ध झाला होता. आणि उमाशंकर सारडा यांनी काय केलं होतं, कायदा केंद्रीय कायदे मंडळात त्यांनी काय केला होता, तो कायदा मांडला होता. बरोबर उत्तर आहे दोन्ही पण. लगेच आता बरोबर उत्तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले. बरोबर. आता प्रश्न बघा नीट वाचा,
कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल च्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले? बघा, असा कोणता कायदा झाला ज्याच्यामध्ये भारतीयांना स्थान मिळालं? म्हणजे अशा कायदे मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळालं. पर्याय ए, भारतीय सरकार कायदा 1935, भारतीय सरकार कायदा 1919, भारत कौन्सिल कायदा 1909 आणि भारत कौन्सिल कायदा 1892. बघा, 1900च्या अगोदर पर्याय डी जो आहे तो चुकीचा असणार आहे, कारण 1900 म्हणजे 1900 सालाच्या अगोदर भारतीयांना कोठे स्थान दिलं जात नव्हतं. त्याच्यामुळे पर्याय डी चुकीचा आहे. बरोबर. आता बघा पर्याय ए तुम्हाला एलिमिनेशन मेथड शिकवत आहे. पर्याय ए बघा, त्याचं उत्तर आहे बघा सी उत्तर आहे, पण सी कसं आलं तुम्हाला ते सांगत आहे. बघा, ड जो पर्याय आहे ड, भारत कौन्सिल कायदा 1892. 1892 म्हणजे काय? 1900च्या अगोदर भारतीयांना काय केलं होतं? परमिशन दिलेली नव्हती. भारतीय हे त्याच्यामध्ये सामील करून घेतले नव्हते. त्याच्यामुळे बघा, जो राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली होती 1885च्या वेळेस, त्यावेळेस बघा 10 वर्ष तर कोणाला भावच दिला नव्हता. कोणत्याच भारतीयांना काय केला? भावच दिला नाही. 1900 पर्यंत त्यांना भारतीयांना भाव दिला नव्हता. म्हणजे भाव न देणे म्हणजेच काय? त्यांची मागणी मान्य नव्हत्या केल्या किंवा भारतीयांना तुच्छ मानले जात होते. त्याच्यामुळे भारतीयांना स्थान दिलं जात नव्हतं. पण 1909 पासून जो एक कायदा झाला होता, तुम्हाला मला सगळ्यांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भारतीय कौन्सिल कायदा 1909 याला अजून एक कायदा म्हणून ओळखला जातो. त्या कायद्याचं नाव मला सांगायचं आहे. त्या व्हाईसरायच्या नावाने मी तुम्हाला थोडी हिंट पण देत आहे. त्या व्हाईसरायच्या नावाने तो कायदा ओळखला जातो. आणि त्या कायद्यानुसार 1909च्या कायद्यानुसार काय केलं होतं? भारतीयांना काय झालं होतं? कार्यकारी मंडळामध्ये स्थान मिळालं होतं. म्हणून सी पर्याय आपला बरोबर होता. आणि पर्याय ए आणि बी बघा, पर्याय ए काय होता? 1935 खूप लांब झालं होतं. त्याच्या अगोदरच भारतीयांना स्थान देणं चालू केलं होतं. म्हणजे पर्याय ए पण चुकीचा आहे. पर्याय बी काय आहे? 1919च्या अगोदर म्हणजे चॅम्पफोर्डच्या म्हणजे त्याच्या अगोदरच म्हणजे 1909 पासूनच काय झालं होतं? सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे 1909 याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळालं? पहिला जो होता तो 1909 याच्यापासून सुरुवात झाली होती. भारतीय लोकांना सामील करून घ्यायची. आता बघा, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता त्याची छोटी ट्रिक्स पण सांगणार आहे. आतापर्यंत तुम्हाला एलिमिनेशन मेथड सांगितली नाही, आता छोटी ट्रिक्स पण तुम्हाला त्याची सांगणार आहे. बघा, पुढचा प्रश्न मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली? बघा, पर्याय आहे सहधरण अय्यप्पन, नारायण गुरु, हृदयनाथ कुंजरू आणि टी.एम. नायर. याच्यापैकी कोणी सांगायचंय? बघा, मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली? आणि असा विचार बघा, प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला ट्रिक्स सांगतोय बघा. प्रश्न वाचल्या तुम्हाला काय वाटतंय? बघा, एक धर्म, एक जात, एक ईश्वर, असा कोणता माणूस असेल बघा जगामध्ये की तो सांगत असतो बाबा सर्व धर्म एक आहेत, सर्व जात एकच आहे, सर्वांचा ईश्वर एकच आहे? अशा लोकांना काय म्हणतात आपण? त्यांना गुरु म्हणतो. गुरु. आणि नावातच बघा नारायण गुरु आहेत. बघा, पर्याय बी बघा, नारायण गुरु. प्रश्नाच्या उत्तरामध्येच आपलं काय झालेलं आहे? पर्यायमध्येच उत्तर लपलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर काय ह्याचं? नारायण गुरु. आणि बघा, ट्रिक्स काय सांगितली? गुरु म्हणजेच काय? गुरु म्हणजे असा माणूस असतो आपण ज्याला गुरु मानतो. ते काय सांगत असतात? एक जात असते, एक धर्म असतो, एक ईश्वर असतो. आणि अशी जी शिकवण असते ती कोणाची असते? गुरु लोकांची असते. आणि नावातच काय बघा, नारायण गुरु. आणि नारायण गुरु हेच आपले सगळ्यांचे गुरु आहेत असं लक्षात ठेवा. ट्रिक्स लक्षात ठेवा. नारायण गुरु यांनी काय केलं? एक जात, एक धर्म, एक ईश्वर याची त्यांनी काय केली? घोषणा दिली होती. बघा, पुढचा प्रश्न. छोटे ट्रिक्स पण सांगत आहे. ट्रिक्स पण बाजूला लिहून ठेवा. एलिमिनेशन मेथड काय असते ते पण तुम्हाला हळूहळू सांगत आहे, ती पण लिहून ठेवा बाजूला. बंगाली साहित्यातील नीलदर्पण
खूप महत्वाचा आहे. नील दर्पण हा जो आहे ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? बघा प्रश्न काय आहे, बंगाली साहित्यातील नीलदर्पण. आणि नीलदर्पण नावाचं वृत्तपत्र पण होतं, तुम्हाला माहित असेल का नाही माहित नाही मला, पण मला सांगायचंय नीलदर्पण हे वृत्तपत्र कोणी त्याचा संपादक कोण होता, कोणी हे स्टार्ट केलं होतं, सुरुवात कोणी केली होती नीलदर्पणची मला सांगायचं आहे. आणि दर्पण नावाचं एक मराठी पण वृत्तपत्र येत होतं बघा, तर ते मराठी वृत्तपत्र दर्पण याचा पण कोण होता, लवकर लवकर सांगायचं आहे, कोणी स्थापन केलं होतं हे दर्पण नावाचं वृत्तपत्र? तर आपला प्रश्न मी परत एकदा वाचतोय, बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा प्रश्नाचा पर्याय काय आहे, कथामध्ये मोडताय का कादंबरीमध्ये मोडताय का काव्यामध्ये का नाटकमध्ये? बघा नावातच बघा छोटे ट्रिक्स सांगत आहे, ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा, ट्रिक्स. नीलदर्पण. दर्पण म्हणजे नील म्हणजेच काय, निळा. दर्पण म्हणजेच काय, आरसा. आपण बघा मिरर असतो आरशामध्ये, आणि आरशामध्ये कोण बघत असते बघा, सारखं आरशामध्ये. आणि एखादा आपल्याला बघा एखाद्या आरशामध्ये बघायचं म्हणल्यानंतर काय करावं लागतंय बघा, आरशामध्ये आपण एखादा आपला पिक्चर असतो, एखादं नाटक असतंय, एखादी नाटकमध्ये नाटकामधले जे कलाकार असतात बघा, कलाकार ते सारखं आरशामध्ये बघत असतात, मेकअप त्यांचं चांगलं आहे का नाही. त्याच्यामुळे तुम्ही ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. नील दर्पण म्हणजे दर्पण म्हणजेच काय, दर्पण म्हणजेच काय तर आरसा असतो. आणि आरशामध्ये कोण बघत असतंय, नाटकामधले कलाकार बघत असतात. म्हणून त्याचं उत्तर काय आहे, नाटक. म्हणजे साहित्याचा प्रकार काय आहे, नाटक. नीलदर्पण खूप छान ट्रिक सांगितली बघा तुम्हाला. नीलदर्पण म्हणजेच काय, दर्पण म्हणजेच आरसा, आणि आरशामध्ये कोण बघत असते, नाटकातले कलाकार बघत असतात. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा. नीलदर्पण ही कोणती कशाची साहित्याचा प्रकार काय आहे, तर नाटक आहे. बघा छोटे छोटे ट्रिक्स पण सांगत आहे, त्या तुम्ही बाजूला लिहून ठेवत जा, खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला बाकीच्या कोणत्याच पुस्तकात मिळणार नाहीत. आपल्या फक्त शॉर्ट ट्रिक्स इतिहास या पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त या ट्रिक्स मिळतील. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मला कोण उत्तर देते पाहायचं आहे या प्रश्नाचं. ही खूप महत्वाचा प्रश्न आहे. श्री नारायण लोखंडे. बघा नारायण लोखंडे जे होते ते खूप फेमस होते. नारायण लोखंडे याच्यावर बरेच वेळेस प्रश्न पडले यांच्यावर. नारायण लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्याबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे? बघा व्यवस्थित लक्ष द्या. चुकीचे विधान विचारले, काय चुकीचे विधान, बरोबर विचारलं नाही, चुकीचे विधान विचारलंय. प्रश्न नीट वाचा. श्री नारायण लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबतीत खालीलपैकी विधान चुकीचे आहे. कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि पर्याय ए काय आहे, त्यांनी प्रथम मजूर संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? बघा पर्याय बी, त्यांनी त्यांच्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल केला. त्यांना राव बहादूर हा किताब काय केला, बहाल केला. आणि त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार देण्यात आला. आणि वरील एकी नाही याच्यामधलं कोणतं विधान चुकीचं आहे, कोणतं विधान चुकीचं आहे, बरोबर उत्तर लवकर लवकर सांगायचं सर्वांनी. आणि बघा याचं उत्तर वरील पैकी एकही नाही, म्हणजे सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत. म्हणजे जे सर्व जे आपण विधानं बघितले ते सगळे बरोबर आहेत. कारण हे जे नारायण लोखंडे होते त्यांचे हे सगळे विधानं बरोबर आहेत. त्यांनी प्रथम काही मजूर संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन याची स्थापना केली होती. आणि मला वर्ष सांगायचं आहे, कोणत्या वर्षी कोणत्या साली त्यांनी ती स्थापना केली होती. हा पण प्रश्न बरेच वेळेस परीक्षेत पडलेला आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या संस्थेची स्थापना संघटनेची स्थापना त्यांनी कोणत्या साली केली होती, मला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बघा त्यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळेस काय केला होता, सलोखा केला होता, म्हणजे त्यांचं भांडण मिटवलं होतं. त्याच्यामुळे त्यांना राव बहादूर किताब पण दिला होता, हे पण बरोबर आहे. आणि त्यांना जस्टिस ऑफ पीस म्हणजे एक शांतता दूत असा पण त्यांना पुरस्कार मिळाला होता. आणि लोखंडे हे खूप होते, चांगले होते ते नारायण लोखंडे, त्याच्यामुळे त्यांना पीसचा पण पुरस्कार दिलेला होता. सगळे विधान बरोबर आहेत, म्हणून याचं वरील पैकी एकही नाही हे उत्तर बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न तुमच्या पुढे स्क्रीनवर दिसत आहे, तो म्हणजे क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
प्रश्न नीट वाचा. सहभाग नव्हता. प्रश्न काय विचारलाय? क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता? नव्हता. परत एकदा नीट वाचा. भारतात सशस्त्रे तयार करणे नसल्यास बाहेरून आयात करणे. याचा बरोबर आहे का उत्तर? बरोबर सांगायचं आहे का? पर्याय बी आहे, श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसा काढणे. कोणत्याही मार्गाने पैसा काढणे. पर्याय बी. नंतर पर्याय सी, रेल्वे लाईन व इतर यात या साधनावर काय हल्ला बोलणे आणि जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल. आणि वरील सर्वांचा त्यात समावेश होता. याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? सर्वांचा त्यात समावेश होता. क्रांतिकारकाचा प्रश्न नीट वाचा आणि उत्तर मला लवकर लवकर द्यायचं आहे. क्रांतिकारक आणि क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता? सहभाग नव्हता मला लवकर लवकर सांगायचंय. बघा, वरील सर्वांचा त्यात समावेश होता. बरोबर, वरील त्याच्यात सर्वांचा समावेश होता असं हे त्याच्यातला आपल्याला प्रश्न काय नीट वाचा, त्याच्यामुळे तुम्हाला ते उत्तर काय सहभाग नव्हता असं विचारलेलं आहे. म्हणजे ए बी सी तेनी पण उत्तर कशा आहेत? ते सहभागी नव्हता. याचा सहभाग कशाचा सहभाग नव्हता? कारण क्रांतिकारक होते, ते क्रांतिकारकांचा वरील सर्वांचा त्यात समावेश होता असं त्याचं उत्तर आहे. बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न तुमच्याकडे दिसत आहे. बापूजी आने यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजाविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले होते? आणि तुम्हाला आता इलिमिनेशन मेथड काय असते ते मी आता शिकवणार आहे. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? पर्याय चुकीचे कसे काढायचे याची तुम्हाला मी आता पद्धत सांगणार आहे. सगळेजण रेडी आहात का? हे बघा पर्याय तुमच्याकडे काय दिसत आहेत. प्रश्न नीट वाचा आणि त्याचं तुम्हाला उत्तर कसं काढायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. बापूजी आने यांनी पुसद कुठे आहे? बघा पुसद कुठे? यवतमाळ मध्ये आहे का? बघा विदर्भात आहे पुसद तालुका, किंवा पुसद जे आहे ते कुठे आहे? विदर्भात आहे. आणि 10 जुलै 1930 रोजी इंग्रज विरुद्ध काय विरोध दर्शवण्यासाठी काय केलं होतं? त्यांनी काय केलं होतं विचारलं आहे. बघा पर्याय एक आहे, त्यांनी मीठ तयार केलं व सविनय कायदे मंडळ चळवळीत सहभाग घेतला. पर्याय बी आहे, त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या. पर्याय सी आहे, त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. आणि पर्याय डी आहे, त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली. बघा याचं तुम्हाला आता पर्यायहून उत्तर कसं काढायचंय किंवा एलिमिनेशन मेथड काय असते ते तुम्हाला मी आता शिकवत आहे. बघा याचं उत्तर सी बरोबर आहे, पण सी कसं उत्तर बरोबर आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. लवकर लवकर सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर ऐकायचं आहे, रेडी राहायचं आहे. मी एलिमिनेशन मेथड सांगत आहे. बघा प्रश्न नीट वाचा. बापूजी आने यांनी पुसदमध्ये, आता पुसदमध्ये हा शब्द नीट लक्षात ठेवा. पुसद, आता पुसद कुठं आहे? विदर्भात आहे, यवतमाळ मध्ये आहे. बरोबर, पुसद कुठे? यवतमाळ मध्ये आहे. आता यवतमाळ मध्ये पर्याय ए वाचा, नीट वाचा. त्यांनी मीठ तयार केले. मीठ तयार करण्यासाठी काय लागतो? समुद्र लागतो. आणि समुद्र कुठं आहे? कोकणामध्ये आहे. कोकणामधला समुद्र विदर्भात येईल का? नाही, पुसद मध्ये येणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी मीठ तयार केलं असं उत्तर चुकीचं आहे. हा पर्याय ए त्याला चूक करा. पर्याय ए आपलं उत्तर नाही. पर्याय बी, त्यांनी मिठाचे पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या. जिथं पुसदमध्ये त्यांच्या मिठाचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे मिठाचे पाकिटे विकण्यासाठी पण सभा घेतल्या. हा पण पर्याय चुकीचा आहे. बघा विदर्भामध्ये यवतमाळमध्ये जंगल आहे, त्यामुळे हा पर्याय सी असू शकतो. काय? त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. कारण विदर्भामध्ये यवतमाळमध्ये जंगल आहेत, त्याच्यामुळे जंगलाच्या संदर्भातलं विधान बरोबर असू शकतं. अजून पर्याय डी बाकी आहे, त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावल्या. बघा विदर्भामध्ये आहेत, यवतमाळमध्ये आहेत. बघा बरेच भारतीय असे लोक होते, त्यांनी पाश्चिमात्य कपडे घेण्याची पण त्यांना आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते. भारतीय लोकांकडे, आपल्या जे गरीब लोक होते त्यांच्याकडे पाश्चिमात्य कपडे घेण्याची पण आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते. तर ते कपडे गोळा करून त्यांची आग कशामुळे लावेल? तर पर्याय डी पण असं तुम्ही चुकीचा आहे. आणि महत्वाचा प्रश्न बघा, सगळ्यात पर्याय सीच बरोबर वाटत आहे. कारण बघा जंगल विदर्भामध्ये जंगल आहे, यवतमाळमध्ये पुसदमध्ये जंगल भरपूर आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं? त्यांनी
राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला होता. म्हणजे आपण जर प्रश्न वाचलेला नसेल, पुस्तकात ह्या गोष्टी वाचलेल्या नसतील, तरी पण आपण आपल्या एक डोक्याचा वापर करून, आपल्या डोक्याचा विचार करून की बाबा अरे बाबा पुसदमध्ये काय आहे, पुसद कुठे, यवतमाळमध्ये, आणि यवतमाळमध्ये मीठ तयार होईल का, मीठ पाकिटे विकता येतील का, नाही. म्हणजे पर्याय ए पण चुकीचा आहे, पर्याय बी पण चुकीचा आहे, आणि पर्याय डी, त्याच्यामध्ये डी मध्ये कपडा गोळा करून, अरे आपल्या भारतीय लोकांकडे, आपले सगळे भारतीय लोक कसे होते, गरीब लोक होते, त्याच्यामुळे विदर्भामध्ये, यवतमाळमध्ये, गरीब जिल्ह्यामध्ये कपडे गोळा करू, तिथं ती आग लावेल का, नाही लावू शकणार, कारण तिथे कपडे खरेदी करण्याची पण आपली तेवढी ऐपत नव्हती. त्याच्यामुळे पर्याय डी पण चुकीचा आहे. पर्याय सी, मी फक्त तुम्हाला उत्तर कसे काढत आहे त्याचं सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट, तुम्ही फक्त विचार करा की आपण पर्याय सी कसा काढला. सी कशामुळे बोलतोय आपण, कारण तिथे जंगल बघा, त्यांनी राखीव जंगल तिथे आहेत. यवतमाळमध्ये राखीव जंगल आहेत, पुसदमध्ये राखीव जंगल आहेत, म्हणून आपण पर्याय सी बरोबर घेतला, म्हणून सी त्याचं उत्तर आहे. आणि बघा सुदैवाने सीच उत्तर आहे, म्हणजे आपण थोडा विचार केला, प्रश्न वाचला नाही आपण, पण फक्त आपण विचार केला. पुसद कुठे आहे, यवतमाळमध्ये, आणि यवतमाळमध्ये मीठ नाहीये, कपडे नाहीयेत, मग राहिलं काय, तर जंगलच राहिलं, म्हणून जंगल त्याचं उत्तर दिलं, आणि तो उत्तर बरोबर आलं. तर याला म्हणतात इलिमिनेशन मेथड किंवा पर्यायावरून उत्तर काढण्याची मेथड. तर अशा तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतच असतो. बघा पुढचा प्रश्न, भारतीय मजुरांची प्रतिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटना कोणत्या संघटनेस मान्यता दिली. बघा कोणत्या संघटनेस मान्यता दिली. भारतीय राष्ट्रीय पर्याय आहे भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस, का अखिल भारतीय लाल ट्रेड युनियन काँग्रेस, का अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, का अखिल भारतीय किसान सभा. तर पर्याय कोणता उत्तर बरोबर आहे, लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. प्रश्न नीट वाचा. भारतीय मजुरांची प्रतिनिधिक संघटना, प्रतिनिधिक म्हणजेच काय, त्यांना सहकार्य करणारी संघटना, म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मदत केली किंवा मंजुरी दिली. लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याचं उत्तर काय बरोबर आहे, त्याचं पर्याय ए उत्तर बरोबर आहे. काय प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस, काय भारतीय राष्ट्रीय ट्रेड काँग्रेस युनियन, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न. याचं बघा तुम्हाला आता मी पर्यायावरून उत्तर काढण्याचं मी तुम्हाला मेथड सांगणार आहे. ह्याची इलिमिनेशन मेथड तुम्हाला शिकवणार आहे. सर्वजण जागे आहात का, अशी मेथड तुम्हाला कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही, कोणत्याच लेक्चर मध्ये मिळणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी डोळे उघडे ठेवा आणि मी काय सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर बघा. आता मी उत्तर कसं काढतोय ते तुम्ही स्वतः नीट पहा. बघा प्रश्न काय आहे, प्रश्न नीट वाचा. प्रश्न बघा नीट काय आहे. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कार्यवायांच्या क्षेत्रात जोड्या लावा. म्हणजे बघा क्रांतिकारक आणि त्यांचं कार्य क्षेत्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पर्याय ए बघा इकडे काय दिले आहेत, जोड्या दिल्या आहेत, आणि त्यांचे खाली काय क्षेत्र दिलेले आहेत. श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे आणि नरहरिपंत घारपुरे. पर्याय इकडे बघा क्षेत्र काय दिलेत, हैदराबाद, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. आता सगळे जागे आहात का, मी तुम्हाला खूप मस्त महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ट्रिक्स सांगणार आहे सर्वांना. लवकर बघा पर्याय नीट वाचा. आता पर्याय बघा, जे खालचे ABCD पर्याय दिसत आहे तुम्हाला, ABCD याचे नीट पर्याय बघा. 4 बघा, पर्याय अ मधलं 4 प्रश्न जो उत्तर जे आहे ते रिपीट झालेलं आहे बघा. 4 रिपीट झालेला आहे. नीट बघा पर्यायून उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला ते शिकवत आहे. 4 आणि 4 रिपीट झालेला आहे, म्हणजे ए आणि बी प्रश्नाचं उत्तर असू शकतं. सी आणि डी डायरेक्ट तुम्ही काय करा, सी आणि डी सोडून द्या. पर्याय ए आणि
पर्याय बी कडे आता लक्ष द्या. 4 4 पुढचा त्याच्यात 3 3 अजून पण बरोबर आहे. ए आणि बी आता सध्या अजून पण बरोबर आहे. पुढे 1 आणि 2 आणि 2 आणि 1 अशा स्वरूपात तुम्हाला आता बघा 4 पर्यायापैकी सी आणि डी तुम्हाला डायरेक्ट उत्तर चुकीचं आहे. तुम्ही सी आणि डी कडे लक्ष देऊ नका, फक्त ए आणि बी कडे लक्ष द्या. आता ए आणि डी मध्ये काय लक्षात ए आणि बी मध्ये काय लक्षात ठेवायचंय? क आणि ड. क आणि डी क वाचा काय? दादासाहेब खापर्डे. आणि ड काय आहे? नरहरी पंत घारपुरे. आता क आणि ड पर्याय काय? 1 आणि 2 आणि 2 आणि 1. त्याचं नीट वाचा. हैदराबाद आणि अमरावती. आपल्याला लक्षात काय करायचंय? आणायचंय दादासाहेब खापर्डे कुठले आहेत? हैदराबादचे आहेत का अमरावतीचे आहेत? एवढंच आपल्याला लक्षात आलं की आपल्याला उत्तर देता येईल. किंवा नरहरी पंत कुठे होते? घारपुरे कुठले होते? हैदराबादचे होते का अमरावतीचे होते? हेच आपल्याला फक्त आता जाणून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्हाला उत्तर आलं की तुम्हाला पर्यायावरून लगेच उत्तर काढता येईल. आणि याचं उत्तर बरोबर आहे ते म्हणजे बी पर्याय. काय जे बी पर्याय आहे कोणता? 4 3 2 1. बघा आपण सांगितलं होतं ए किंवा बी उत्तर असू शकते आणि बी त्याचं उत्तर आहे. आणि बी काय? 4 3 2 1. म्हणजेच काय? एक म्हणजेच काय? दादासाहेब खापर्डे काय कुठले आहेत? दादासाहेब खापर्डे कुठले आहेत? अमरावती. आणि बघा नावातच काय? खापर्डे आहे अमरावतीचे. अमरावती नावातच आहे बघा. अमरावतीच्या नावामध्ये दादासाहेब खापर्डे आहेत. आणि नरहरी पंत घारपुरे कुठले आहेत? हैदराबाद मधले, हैदराबाद संस्थानामधले आहेत ते. त्याच्यामुळे घारपुरे कुठले आहेत? हैदराबादचे. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवलं आहे. आणि अशी ट्रिक्स पण तुम्हाला सांगत आहे, त्या पण ट्रिक्स पण तुम्ही बाजूला लिहून ठेवत जा. आता बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शिवराम कांबळे जे आहेत, ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये घेतली होती, आयोजित केली होती, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ते असं विचारलेलं आहे की शिवराम कांबळे जे आहेत त्यांच्यावर जी सभा घेतली होती ते आपल्याला महत्वाचं नाही, पण त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता असं विचारलेलं आहे. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव? आता कांबळे म्हणल्यानंतर बघा शिवराम कांबळे हे जे होते त्यांच्यावर कोणाचा प्रभाव असणार आहे? जे.बी. वालंकर यांचा होता का ज्योतिबा फुले यांचा होता का वरीलपैकी दोघांचा होता की वरीलपैकी कोणाचाही नाही? ज्योतिबा फुले उत्तर बरोबर असणार आहे, कारण ज्योतिबा फुले हे त्यांचं काय असणार आहे? त्यांचे ते मानायचे ज्योतिराव फुले. आता बघा प्रश्न ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे? लवकर लवकर उत्तर द्यायचंय. बी आणि सी असू शकतंय. आणि ए तुम्हाला फक्त सांगायचं जे.बी. वालंकर आहे का नाही बरोबर? लवकर लवकर सांगायचंय. आणि बरोबर उत्तर आहे ते म्हणजे दोघांचं पण बरोबर आहे. म्हणजे वरील दोघांचंही त्यांच्यावर काय होतं? एक काय होतं त्यांना ते दोघांना पण मानायचे. कोणाला? जी.बी. वालंकर आणि ज्योतिबा फुले या दोघांचा पण त्यांच्यावर काय होता? परगडा होता. त्या दोघांना पण ते फॉलो करायचे. मग अशा स्वरूपात तुम्ही पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 20वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार, समांतर सरकार किंवा त्याला समांतर सरकार सुरू केले. पर्याय बी. याज्ञेश्वरराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला. पर्याय सी. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या. आणि पर्याय डी. वरीलपैकी एकही नाही. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? बघा प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी वाक्य चुकीचे आहे. चुकीचं वाक्य विचारलेलं आहे. आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी द्यायचं आहे. काय उत्तर बरोबर आहे लवकर लवकर सांगायचं आहे. पर्याय ए बी सी डी पैकी उत्तर बरोबर द्यायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना माझा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर हे माझा मोबाईल नंबर आहे, सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना अजून एक सांगायचं आहे, आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहेत. खूप छान छान ट्रिक्स टाकलेले आहेत. ट्रिक्सनुसार तुम्हाला खूप छान छान गोष्टी समजतात त्याच्यामुळे. आणि या सगळी इतिहासाच्या सगळ्या गोष्टी आपल्या या इतिहास ट्रिक्स बुक्स मध्ये टाकलेले आहेत. हे शॉर्ट ट्रिक्सचं पुस्तक आहे. शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं बाजारात सगळ्या बुक सेंटर उपलब्ध आहेत. आणि हे शॉर्टकट मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. आणि हे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल हे भूगोलाचं पुस्तक आहे. सर्व पुस्तकं खूप छान आहेत. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील, एकदम स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील
तर अशा स्वरूपात स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा, शॉर्ट ट्रिक्स वापरा, पर्यायी उत्तर काढायची पद्धत वापरा, इलिमिनेशन मेथड वापरा आणि सगळ्या ह्या मेथड, सगळ्या ह्या पद्धती आपल्या या सगळ्या पुस्तकामध्ये टाकलेल्या आहे, शॉर्ट ट्रिक्सच्या पुस्तकामध्ये. सर्वांनी हे पुस्तकं खरेदी करायचे आहेत, वाचून बघायचे आहेत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या परत संध्याकाळी भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.